नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर रेव्होल्युशनला टाकले होते त्यांचे ऑलमोस्ट तिसरा लॉट आलेला आहे, रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. परंतु आपण ते रेव्होल्युशनचा लॉट पाहण्यासाठी मे जून 2025वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं सिरियल नंबर 3, 4, 5 ही रेव्होल्युशन रिझल्टची अपडेट पाहायला मिळते. तिसरा लॉट आलेला आहे. अजून 4 ते 5 लॉट येऊ शकतात दरवर्षीप्रमाणे. तर बरेच विद्यार्थ्यांचे यामध्ये पी आर ए नंबर नाही आहेत. बरेच विद्यार्थी कमेंटला विचारतात की सर मग आता पी आर ए नंबर यामध्ये नाही आहे, चेंज नाही दाखवत आहे, त्यांना पी आर ए नंबर मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. 4 ते 5 लॉट येत असतात. अजून 1 ते 2 वीकमध्ये एक लॉट येईल. तर मित्रांनो, ह्या लॉटमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला पी आर ए नंबर बघायचा आहे व्यवस्थितपणे. आपले सब्जेक्ट कोड दिलेला आहे, त्या बाजूला आपला पी आर ए नंबर दिलेला आहे. हे आपले प्रोग्राम कोड दिलेले आहेत. प्रोग्राम कोडनुसार आपल्याला सब्जेक्ट आणि पी आर ए नंबर या 3 गोष्टी बघून आपला चेंज आहे की नो चेंज आहे पाहायचं आहे. तर इथं आपल्याला ही तिसरी अपडेट आहे, लास्ट अपडेट. परंतु इथं आपल्याला दिलं नाही की रिमेनिंग स्टुडंट्स रिझल्ट पब्लिश व्हेरी सून असं दिलेलं नाही आहे. काही वेळेस असं दिलं जात नाही, परंतु 4 ते 5 लॉट येत असतात. तर अजून एक लॉट आपल्याला येईल आणि इथं विद्यार्थ्याला चेंज दाखवत आहे. जे विद्यार्थीला मार्क्स मिळालेत त्यांच्या मार्क्समध्ये वाढ झाली, त्यांना चेंज दाखवतं आहे. ज्यांचे मार्क्स वाढले नाहीत त्यांना नो चेंज दाखवतं आहे. बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात की प्रश्न सर जिथे चेंज दाखवते परंतु आमच्या रिझल्टमध्ये तर चेंज झालेलं नाही आहे. तर आता इथं एका विद्यार्थ्याच्या पेपरमध्ये आपल्याला हे G02 अकाउंटिंगचा पेपर आहे, कॉम 209. तर या विद्यार्थ्याचा आपण इथं पी आर ए नंबर कॉपी करून याचा चेंज दाखवत आहे, त्याचा रिझल्ट पाहणार आहोत. बघूया आपण चेंज झाला आहे का नाही. तर रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला इथं मे जून 2025 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पी आर ए नंबर आपण कॉपी केलेला इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल व्यवस्थित करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं खालीप्रमाणे तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. हे व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्याला इथे अकाउंटिंगमध्ये 14 मार्क्स मिळाल्यात. अजून त्याचा रिझल्टमध्ये काही चेंज केलेलं नाही आहे. तर तुमचा रिझल्ट हा चेंज सप्टेंबर महिन्यात होण्याची जास्त शक्यता आहे. 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल रेव्होल्युशनचा. आता ऑगस्ट लास्टपर्यंत, ऑगस्टच्या 25 ते 30 तारखेपर्यंत रिझल्ट अपडेट होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, आपल्याला जर 14 मार्कापैकी आता आपण पेपरमध्ये आपले किती मार्क वाढलेत, पास होईल का सर माझे पेपर, किती मार्काने वाढ झाली असेल. तर मित्रांनो, आपल्याला 32 मार्क पाडायचे असतात. 80पैकी 32 ह्याला पडलेले आहेत इथं 14. तर 14पैकी समजा तुमचे मार्क फक्त 25 वाढले, 25 किंवा 26 मार्क तुमच्या पेपरमध्ये वाढले असेल तर तुम्हाला 6 ते 7 मार्काचा ऑडियन्स दिलं जातं. ऑडियन्स नॉट अप्लाइड, इथं ऑडियन्स अप्लाय केलं जातं. म्हणजे 4 ते 3 मार्क तुम्हाला युनिव्हर्सिटी करून ऑडियन्स म्हणून दिले जातात. जर विद्यार्थी एका विषयात 3 ते 4 मार्कांनी फेल होत असेल तर त्यासाठी ही युनिव्हर्सिटी देत असते ऑडियन्स. तर आणि ते विद्यार्थ्याला पास करत असते. तर बरेच विद्यार्थी विचारतात की सर आमची ॲडमिशनची डेट संपायला आली आहे, तर मला ॲडमिशन भेटेल का. तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनसाठी इन्क्वायरी करू शकता, चौकशी करू शकता. तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल. परंतु हे जो विषय आहे, तुम्हाला जर आता रेव्होल्युशनमध्ये निघाला नाही तर डिसेंबरच्या जे ATKT एक्झाम असते त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरावे लागेल त्यासाठी. तर त्यामध्ये फॉर्म भरून तुम्ही हा विषय देऊ शकता. तर जे विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला इथं ॲडमिशन भेटून जाईल, परंतु हा विषय तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. डिसेंबरमध्ये तुम्हाला विषय द्यावा लागेल सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल असाल त्या. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की रेव्होल्युशनचा रिझल्ट केव्हा लागेल. तर थांबूया इथेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा.